काय सकाळ झालेली आहे, आम्ही उठलेलो आहे. सगळं साफसफाई चालू आहे. थोडं दाखवायला भेटलं नाही सकाळ सकाळी. बघा पाणी सगळं अंगण धुवून घेतलंय. आज देव आमच्या घरात येतात म्हणून मी 6ला उठलो, 6:30ला उठलो. आई माझी आलेली, तिला घ्यायला गेलो. हे बघा सकाळ सकाळ आता घाई करतात. मी घाई करत होतो तेव्हा नाही, हा मी घाई करत होतो तेव्हा नाही, आता बोलतोय घाई कशाला करतोय. काय बोलतोय? अरे जातानाच ऑर्डर दे त्याला. नाही माईकवर हात ठेवून देतो, सगळा आवाज ब्लॉक होऊन जातो. चल हा निघालो आता आम्ही. काल जे ऑर्डर दिली होती ते गुळाचे ढेपे ते सगळे आता घेऊ. आणि हारची ऑर्डर दिली होती ती पण घ्यायची आहे. काहीतरी आणायला सांगितलं मला, पेढे आणायला सांगितले. पेढे आणू. चला सकाळ सकाळ पाणी उडवलं नाही माझ्यावर, भिजलो मी. काही सकाळी आम्ही सामान घ्यायला गेलो, परत गेलो घरी. मग ते जो ते बाहेरचे जे 2-3 लाईटी होते ते घ्यायच्या होत्या म्हणून आता परत जातो संगमेश्वर. सकाळपासून मी 4था राऊंड मारतोय संगमेश्वर. 4 वेळा गेलो. अगं ते लाईट दाखव ना. हे बघा हे सिलिंग लाईट आहे, हे घ्यायचं. इथे ते 2 होते आमच्याकडे, 2 नाही आहेत त्या ह्याच्यामध्ये. मग नवीन घ्या ना. सकाळी भाऊजी होते, कवी डॉन आहे, पेप्सी डॉन. पेप्सी संपत नाही सकाळ सकाळ. बाहेर पण सकाळ सकाळ हिरवी पेप्सी निघते. काही संगमेश्वरला काय ते स्विच विच भेटले नाही म्हणून आम्ही आता परत चाललोय. म्हणजे तिकडच्या दुकानावाला आम्ही विचारलं, ते बोलले हे हावाला मॉडेल बंद झाला, आता रत्नागिरीला भेटणार तो. आता काय एवढा टाइम नाही आम्हाला रत्नागिरीपर्यंत जायला. मग बघू आता परत आता घरी चाललोय. आलो बघा गाईस, हे बघा रांगोळी बिंगोळी काढून झाली आहे सगळी. पालखीची यायची तयारी. ही बघा रांगोळी काढते. हे आंघोळ झाली काय? कधी करायची? बिना आंघोळीचा सगळा हारबीर घ्यायला पण गेलो बिना आंघोळीचा. पेप्स्या खा पेप्स्या. कधी येणार आहे? किती वाजेपर्यंत येणार आहे? 1 वाजेपर्यंत. काय दिलं? पोळी. तोपर्यंत गेला ना तो. तू आणि यश तुम्ही खांद्यावर घ्या, भाऊजी पाय पुसतील, ही आरती घेईल. दोघी जरी तिघी आरती करा. जे असेल ते तयारी करा तेव्हा आरती सगळी तयारी करावी तिथं. ते काय आहे रे बाबा? 2 तरी घे बघ. ए दीदी आणि संगीता दोघींनी आरती करायची तिथं. एवढं स्पॉट मस्त वाटतं उंचावरून. सर्व गोरबी लोक खाली त्या घरी गेलता एकदम मस्त नारळ बिरळ सर्व भाजीपाला सर्व येते. सकाळी सकाळी झालं 90 गेलो ना, एक पॅक मध्ये अशी साफसफाई होईल चकाचक तेव्हा तो खडे व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे. हा म्हशी 10-22 म्हशी वाडेकरला आणि तवेला टाकून देऊ तिथं. तर तिथं दूध विकायचं, काढायचं. तो उद्योग नवीन उद्योग चालू. त्याचा काहीतरी दही बी पण बनेल ना. दही पनीर बिनीर सर्व बनवणार. मलाई वगैरे, छास, मसाला छास, लस्सी सर्व बनणार. लस्सी, दही दूध पनीर खरवस. तुम्ही नारळ आणले? हो. आणि आमचं नाव गाडीला पिशवी आहे लावली. गाडीला पिशवी आहे. 50 रुपयाला नारळ. ही आमची वाईफ महादेव भाताड्यांची 2 नंबर मुलगी. सांग ना माझी मम्मी पप्पा आहे म्हणून. 2 भाऊ. ते तर माहिती आहे ऑडियन्स. दे आर माय मदर अँड फादर. 1 लाख सबस्क्राईबर. 1 लाख सबस्क्रायबर आहे आमचे. मग 1 लाख सबस्क्रायबर, 1 लाख माणसं बघतात तुम्हाला. हो इकडे बघा. एवढा 60 वर्षे 6 महिन्याचा माणूस एवढा स्ट्रॉंग कसा? क्या बात है सर, क्या बात है सर. असं बोलत असतील जागावर वगैरे. सकाळी झाडू कुठं आहे? हा सोबतच तुम्हाला सोबतच आहे मी. नाही उद्धवची आहे ती सोबत. फक्त सांगायचं काय ही म्हातारी आपण ठेवली बघा गाईज, निघालो आम्ही सगळे. आता सगळे रेडी झाली. ही बघा सगळी तयारी केलेली. इथून इथे पालखी बसवणार. हा दोघे उभे राहा. युट्यूबवर येता तुम्ही सगळे. 1 लाख माणसं बघतात तुम्हाला. हा बघा बघा कसे रेडी झालेत बघा. हा बहिणी वाटतात की नाही? हा या दोघी बहिणी आता मिळा इकडे.
हा आवाज आला आहे की नाही फोटो पण काढून घेतो एक पटकन. चला त्या घरात आली आता पालखी तिकडे. आता तिथे आम्ही जातोय घ्यायला. माझे पाय फाटलेलं म्हणून मला आता खूप एक्स्ट्रीम तकलीफ होणार आहे. पण मी जेवढं जमेल तेवढंच करणार. जास्त काय शायनिंग मारायला जायचं नाही आपल्याला. पालखी आहे, देवाचं कार्य आहे. काही बघा आता समोरच्या घरात पालखी आली आहे. एवढ्या गरमीतून कशी मुलं आणतात त्यांचं त्यांनाच माहिती. खरंच कमाल आहे. काहीच ते बघा ते लोक गेले तिकडे पालखी आणायला. पालखी निघणार इथून. पालखी निघाली. पालखी येणार इकडे आता आमच्याकडे इकडून अशी या रस्त्याने. भाजले भाजले भाजले. हे बघा असे सगळे लोक येतात इकडून पाठीमागून. पालखी आली. पालखी गेली आता बघितलं तुम्ही. आता गेली त्यांच्या घरी तिकडे. मग तिथून पुढे घर आहे तिकडे जाणार. मग तिथे अजून एक घर आहे तिकडे जाणार. आम्ही आता वरच्या मंदिरात चाललो आहे. आम्ही चेंज करून घेतलं. हे बघा माणूस बोलतो त्याच्यानंतर एकदा उत्तर देते. मॅटर फिर से हो गया है मॅटर. आम्ही आमच्या गावच्या मेन मंदिरात चाललोय आता वरती. जे की नवीन बांधलंय आता रिसेंटली. म्हणून सगळेजण चाललोय दोन्ही गाड्या घेऊन. हे बघा सगळं रेडी आहे. कसं वाटतं नवीन गाडीत? मजा येते काय? नवीन गाडीत आजी बसते. थोडंसं तिला करायला लागतं कष्ट. आहे म्हणजे तिला माहिती कसं बसायचं ते. याला ओढ. नवीन नाही गाडीत बसले. होय शुभमबाई बोले वाटलं. शुभमबाई कॉमेंट्री द्या जरा काहीतरी. आम्ही आता छत्रपती संभाजीनगरवरून आलोय 2 दिवसापूर्वी. 1 महिना कंप्लीट आमच्याकडं कोकणामध्ये होळीचा सण असतो. होळी म्हणजे शिमगा. आज आमच्याकडं आमच्या ग्रामदेवताची पालखी येऊन गेली आज. आणि आता आम्ही आमच्या ग्रामदेवताचं मंदिर बघण्यासाठी वर चाललोय. आमच्या गावात चाललोय. कोकणातला शिमगा होळी हा फार मोठा सण असतो. आणि दुसरा सण असतो आमचा गणपती. हे सगळ्यात वर्षभरातले 2 सण हे सगळ्यात आमचे मोठे कोकणातले सण असतात. सगळेच आक्रमणे कंपल्सरी ह्या 2 सणाला कोकणात येत असतात. आम्ही सुद्धा प्रत्येक वर्षी येत असतो कोकणात 2 सणासाठी. गणपतीला येत असतो आणि होळीला येत असतो. आता थोडंसं वरती गेल्यानंतर आता तुम्हाला मी मंदिराचा परिसर दाखवणार आहे. मंदिर दाखवणार आहे. त्या गावाचं नाव तेरे आहे. तेरे आणि मुचरी. आमचं गाव मुचरी आहे. हे बघा आता हे काजू आहे इथं. हे बघा हे काजू लागवड आहे. रेडवाल्याला झूम कर. हे बघा गाईज असं मंदिर आहे एवढं मोठं. आणि इथे आता देव ठेवलेत बनेसपर्यंत. आता देव बाहेर निघालेत ना पालखीसाठी. त्याच्यासाठी त्या परिसरामध्ये कोण जाऊ नाही शकत. मी तुम्हाला दाखवतो आतमधून मंदिर. हे आमच्या ग्रामदेवताचं मंदिर आहे. केदारनाथ हे आमचं ग्रामदेवत आहे. ग्रामदेवी आमची वाघजाई निलुबाई हे त्या ऑल म्हणजे कॉमन आहेत सगळ्या आमच्या कोकणामध्ये. पण हे आमचं ग्रामदेवताचं मंदिर आहे. केदारनाथ आमचं ग्रामदेवत आहे. म्हणजे महादेवाचाच अवतार आहे. मुचरी गावाचं ग्रामदेवताचं मंदिर आता आम्ही बांधतोय. तर त्याचं आता हे अंडर प्रोसेसमध्ये आहे. बांधकाम चालू आहे. तरी अजून 1 वर्षभर लागेल. हे मंदिर 100 वर्षापासून आहे. जे गावात पहिले लोक आले, इथले जे पहिले ग्रामस्थ लोक आले त्या लोकांनी एक
श्रद्धाच्या हिशोबानं एक ग्रामदेवाचं मंदिर चालू केलं. हे शिवाजी महाराजांपासून चालू आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो ह्या गावातला थोडा शिकलेला होता त्याला ते हे एक 72 गाव म्हणून त्याने एक इनामी दिलेलं असतं. त्याला म्हणतात खोत, म्हणजे सरसेनापती. आणि ते तोच मग इंग्रजांनी त्याला सरसेनापती केलं. आणि त्याच्या अंडर हे सगळे एक 10-15 गावं असतात. तर आमच्या गावातला एक ब्राह्मण व्यक्ती आहे तो खोत आहे. तो मेन म्हणजे ह्या गावातला प्रथम नागरिक थोडक्यात तो. आणि तो ह्या ग्रामदेवतेच्या मंदिराचा मेन तो असतो, गावाचा तो असतो मेन. त्याच्या अंडर मग काही लोक असतात असे ते गाव सांभाळतात. त्याला गावकी म्हणतो आपण. म्हणजे ग्रामपंचायत वेगळी, तंटामुक्ती वेगळी आणि ग्रामदेवताचं जे एक मंडळ असतं ते वेगळं. अफजल खानानं जेव्हा मंदिरं थोडा सुरुवात केली त्याच्यामध्ये कोकणातली मंदिरं होती. या मंदिराचा असा इतिहास आहे की जेव्हा अफजल खान मंदिर थोडा झाला तेव्हा आमच्या गावातला एक चाळके नाही काहीतरी नाव त्याचं आहे, त्याने हे मंदिरातले देव तिकडे नेऊन सप्तेश्वरला लपवले होते. नाहीतर ते देव तुटले असते असं पूर्वज सांगतात आमचे. आता देव बाहेर आहेत ना, आता देव बाहेर निघाले. मग तुम्ही या गावातल्या पोरी, तुमचं काय म्हणणं आहे मंदिराबद्दल? त्या गावातल्या ह्या गावातल्या त्या माहेरवासी माहेरवासी नाही, तेच माहेरवासी. त्यांचा जन्म झालेला आहे पण मग त्या दुसऱ्या गावात दिलेल्या आहेत. पण तुमचं काय म्हणणं आहे असं? हर वर्षाला आम्ही पालखीसाठी म्हणून इकडे येतो. आमचं इथपर्यंत येणं होत नाही देवळापर्यंत, पण पालखीला आमच्या वर्षात एकदा आमच्याकडं शिमगा झाल्यानंतर पालखी येते, तेव्हा पालखीला आम्ही दरवर्षी माहेरवशनी म्हणून येऊन जातो. आणि लहानपणी आम्ही इथे त्या साईडला होळीच्या मोठी होळी जी असते शेवटची त्यावेळेला आम्ही इकडे यायचो. लहानपणी रात्रीच यायचो 12 वाजे 3 वाजेपर्यंत आमचा होम, 3 ते 4 पर्यंत होम आमचा इथे लागायचा. त्याच्या आधी आम्ही रात्रभर इथे मजा करायचो. पूर्णपणे ना हे पूर्ण मैदान आहे ना भरलेलं असायचं. आमचं लग्न झाल्यापासून आम्ही आलोच नाही इकडे. लग्नाची पुढे खूप मजा करत होतो. आम्ही चांदण्या मोजायचो, म्हणजे पूर्णपणे चांदण्या असायचे मोजत बसायचो आणि पूर्ण मजा करायचो. चांदण्या पडायचं ना त्यावेळेला. आणि रात्री 3, 3:30 ते 4 पर्यंत होम लागला किंवा आम्ही सरळ चालत मधल्या रस्त्याने आम्ही जायचो. अंटाबाई पालखी आणतात माहिती आहे, बावीच्या मळ्यातून नाचवतात शेवटच्या दिवशी आपल्या इथे. तिथून वरती येते पालखी. तोच रोड म्हणजे तो एक पालखीचा वेगळा रोड असतो आमचा, माणसांचा वेगळा होता. आणि जे हे माड आणतात तर तो वेगळा रोड होता. असे 3 प्रकारचे 3 रस्ते होते तिथे. म्हणजे माडाचा असा रस्ता वेगळा वरच्या साईडने आणायचा बायलावर आणि खालून पालखी यायची आणि मधून आमचा रस्ता होता. काय बोले या दोघींचं कट करून टाकतो. मग अशा प्रकारे तुम्हाला शॉर्ट इन्फॉर्मेशन भेटली असेल या मंदिराबद्दल. आमच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला थोडीशी माहिती भेटेल तर आम्हाला अजून खुशी होईल. मग आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि 1 लाख फॉलोअर करा. तसे तर आहेत आमचे फेक 1 लाख फॉलोअर्स. ये वो लड़का है जो राइट में मुंह रख के डीपी रखा है ना, वो वही लड़का राइट में मुंह रख के डीपी रखा है. शाइनिंग द मास्टर्स हायला बुगा असली भाई दा भाई बोली चिकन करी. गाइस हे बघा आता आम्ही आलो घरी. नारळ हे नारियल काढतायत. हे बघा हे काका आले होते, ह्यांना नारियल हवे होते 2-3, म्हणजे पडलेले नारियल नाही, काढलेले हाताने असे नारियल. त्यांना ते दैवतसाठी ठेवायचे, म्हणजे ते वर्षभर ठेवतात तो नारियल असं काहीतरी. त्यासाठी त्यांना नारियल हवे होते म्हणून ते आले होते. मग ते पप्पानी माझे काढून दिले. वरतून शिडी लावली होती की मी पकडली खालून शिडी. शिडीला हात लाव. चल आईला लय वजन वाटतं. लोखंडी आईला एखादा नारळ पडतो ना आपल्या अंगावर. पडू दे काय ते करा. पूर्ण उडली ती. भाऊजी इज ऑन फायर. परत आम्ही चाललो आता. मंदिरातून आलो होतो घरी आणि हे लागू शकतं आपल्याला. हे बंद करतात आपल्याला. हे लागू शकतं, काय बोलतात त्याला, हे कॉपीराइट. आपल्या चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालं. नाही मॉनिटाईज नाही झालं तरी पण आलेच आपल्याला पहिला पण कॉपीराइट. मग आता आम्ही जेवणाचा स्वाद घेण्यासाठी स्वादला चाललो आहे, जे की संगमेश्वर पासून लेफ्ट 2 किलोमीटरवरती. तर तुम्ही मुंबई गोवा हायवेवरती बघितलं असेल एकदम
छानसं त्याचा ॲम्बियन्स आहे आणि खूप आम्ही एकदा जेवलो मी निनाद आणि मी निनाद बस दोघे जणच म्हणून आज चाललोय आम्ही. हे बघा सगळे जण, एक गाडी पुढे गेलेली आहे, बाकीचे सगळे मागे बसलेले. SP गँग्स काय बोलायचं का? हाय हॅलो करा. निघा 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 निघा. युअर ब्लॅक. आय एम नॉट ब्लॅक. युअर ब्लॅक. यू आर निघा. मग हमेशा तुम्हाला आम्ही दीपकचं दाखवलेलं आहे, या टायमाला स्वादचं दाखवू जरा. खूप चांगलं आहे असं काही नाही, पण दीपक एवढं चांगलं नाही बोलू शकत त्याला, पण आहे. अभिषेकपेक्षा तर लाख गुणा चांगलं आहे. आम्ही अभिषेकचे खूप चांगले रिव्ह्यूज ऐकले होते की अभिषेक एवढं चांगलं आहे. त्यांच्याकडे खूप मोठे मोठे हस्ती पण येऊन गेलेत. हा, मोठे मोठे माणसं येऊन गेले त्यांच्याकडे, पण मग एकदम एवढं बेकार आमचा एक्सपिरियन्स होता त्याच्याकडे. आम्ही एवढ्या एक्साइटमेंट लेवलनी गेलो होतो, पण मग खूप डिसअपॉइंट झालो आम्ही त्यांच्याशी. त्यांचे म्हणजे चिकन वडे ह्यांनी मागवले होते, ते चिकन वडे मी लास्टला टेस्ट केले तर मला टेस्ट कशी आली माहिती, बटाटे आणि ते मटरची भाजी असते ना तशी टेस्ट येत होती. सगळे मच्छीच्या लोकांनी डीप फ्राय दिलेले. बोंबील कसं आपल्याला बोंबील कशी कापून खायची सवय आहे, पण मग त्यांनी कापून नाही दिले होते. आता कोकणात आलो म्हणजे असेच फ्राय करून अगर खायचे असेल तर आम्ही घरी पण खाऊ, एवढं कशाला बाहेर येऊन हे करू. बोंबील कसे आहे ते मधून असे कापून फ्राय करून चपटे करून खिलवले तर मग त्याची मजा. मग बोंबील पण त्यांनी तसेच दिलेले पूर्ण डीप फ्राय, एकदम मजाच त्याची गेली आमची पूर्ण. दीपक आहे आणि स्वाद आहे. येस, मग भेटूया परत स्वादला, तुम्हाला दाखवतो स्वादचं जेवण. आमचे व्हिडिओज बघायला तुम्हाला जेवणाचे खूप चांगले रिव्ह्यूज भेटतील, कारण की आम्ही खाना खजानावाले नाही, बुक्कड नाही, आम्ही खाना खजानावाले. आम्ही फूडी आहे, कुठेही गेलो तरी आम्हाला नॉनव्हेजचं जेवण हे आम्हाला पहिलं लागतं. व्हेजमध्ये थोडे आम्ही कच्चे आहेत, पण आमची दुसरी फॅमिली आहे ती तुम्हाला व्हेजमध्ये चांगली जानकारी देऊ शकते. ते जेव्हा आमच्यासोबत मर्ज होतील तेव्हा तुम्हाला आम्ही व्हेजचं पण सांगतो. हे बघा गाईज, हे स्वाद हॉटेल आहे ते. हा रस्ता जातो संगमेश्वर, हा रस्ता जातो उक्षीला, गोवा साईड इकडे, ते मध्येच पडतं हे. हा लेख काय मला म्हणतो माहितीये का, काय पैसे ठेवून काय करायचे, हा घेऊन जाणारच काय वरती, हा काय असं ते खा तुम्ही. मग मज्जा करूया. करणार आहे कोण तू, मला झिपत नाही करायला, आणून कोण देणार. आम्ही आता थाली मागवलेली आहे, त्याच्यात आम्ही मटन थाली, चिकन थाली, सुरमई थाली, बोंबील फ्राय थाली आणि प्रॉन्स रवा तवा फ्राय स्टार्टरमध्ये मागवलं. चिकन सुक्का सुद्धा मागवलं, ते तुम्हाला आम्ही दाखवतो. यांचे मी तर येऊन टेस्ट केलेलं आहे, मला तर माहिती आहे यांचं खूप चांगलं आहे जेवण. आता हे लोक सगळे पण जेवतील. चिकन सुक्का आलेला आहे. कैसा है रिव्यू, क्या बोलता है? बढ़िया है, बढ़िया है, अभी तक तो बढ़िया है. अभी तक तो बढ़िया है, आगे देखते हैं अभी कैसा है. येस ब्रो, विचारतो. आमरस आहे का? नाही बोलले. हो आमरस आहे का? नाही बोलले. गजब बेइज्जती है. गाईस बोंबील थाली आली आहे बघा, थोडी सुंदर दिसते बघा गाईस. तो थोडे थोडे घे, प्रॉन्स तो ते रवा पण तवा खा. फ्राय आणि सुरमई फ्राय बघा गाईस. मी आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. गाईस टेस्टला चांगले आहेत, थोडं मीठ थोडं कमी वाटतं, पण बेस्ट आहे. आधी कसं वाटतंय, आहे का चांगलं? भारी आहे गाईस. हे बघा आधी चिकन थाली आली मस्त भाकरीसोबत, आणि ही वडेवाली चिकन थाली. आपको हात आठव गाईस. बघा माझी सुरमई थाली आलेली आहे. आता मला 2 पीस भेटलेले आहेत, कारण की ह्याच्यात आता भोक असेल म्हणून 2 पीस आलेले आहेत मला. हे स्वाद हॉटेल सुंदर एकदम. फिश तुम्ही खाण्यासाठी इकडे थांबू शकता, त्यांचा ॲम्बियन्स पण चांगला आहे. परत घरी जातोय, जेवण थोडं जास्त झालेलं असं वाटतंय. संगमेश्वर ह्याच्या आलेलो आम्ही रेल्वे स्टेशनला माझ्या मम्मीला सोडायला. तिला सोडलं, आता ती परत जाते. थोडा अर्जंट है इसलिए जाना पडा उनको. आता आम्ही सुद्धा परत चाललोय घरी. 9:30 झाले, 9:45 झालेले आहेत. त्याला एवढी का फ्लॅश आलेली आहे पण माझ्या डोळ्यावर. वाव, व्हेरी नाईस. हे बघा गोरा एक गाडी गेलेली आहे आमची पुढे. आता आम्ही थोडंसं असं टाइमपास करत गाणी ऐकत जाणार, मस्त मज्जा निलाय. भेटू मग. आजचा व्लॉग हा इकडेच आम्ही एंड करतो. सत श्री अकाल, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. पेप्सी घ्यायची आम्हाला, दुकान उघडं भेटलं तर संगमेश्वरला पेप्सी घेऊ आम्ही. भेटलं तर दाखव, नाही तर हा व्लॉग इथेच एंड होतोय. आणि उद्या आम्ही परत इकडे जाणार आहे गणपती पोहायला, ते सुद्धा तुम्हाला दाखवू. येस, टिल देन टेक केअर, बाय बाय. आम्ही घरी आलोय. संगमेश्वरमध्ये एक दुकान उघडं होतं, त्यांच्याकडे पेप्सी आम्हाला भेटल्या आहेत फायनली, पण ते कडक नव्हत्या, थोड्या नरम होत्या, परत घेऊन टाकल्या. आता आम्ही आमच्या फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. मग अशा प्रकारे पालखी आमच्या घरी येऊन गेलेली आहे. उद्या दाखवू तुम्हाला. आता आम्ही झोपतो. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. काय झालं कोणाचा मोबाईल कोणाचा
ती वरती करते ना मी ती पण ते हात वरती जाते यार. तिकडे जा. तर ते असं वाटतं की ए नाही नाही हिला कॉपी करायचं नाही रे. हिला कॉपी दुसऱ्याची चेंज करणार पुढचे दोन याच्यामध्ये. ही स्टेप सगळ्यांनी कॉमनच घेतलेली पहिली. दुसऱ्याचं काय करू वरती नाही करायचं तर साईडला करायचं एका अरे साईडला. ही वाली तर भारी आहे ही अशी अशी तर पाहिजेच नाही. कशी शिवम कशी तेव्हा अशी अशी कशी? अशी वाली पण येते. ही वाली. ही आईला पाहिजे बिहाइंड द सीन्स ऑफ